अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा इथं आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धसनं एकाला चिरडलेला आहे। सागर धसच्या कारने दिलेल्या धडकेमध्ये एकाचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर सुपा पोलीस ठाण्यामध्ये सागर धस विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे। आणि याच संदर्भात आमदार सुरेश धस यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। भाजपचे आमदार सुरेश धस आपल्या सोबत आहेत। धस यांच्या मुलाकडनं एका अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला। नेमकं प्रकरण काय आणि यावर धसांवरती सुद्धा आरोप होत आहेत। अण्णा, प्रकार पूर्वी परवा रात्री घडला आणि खरं तर अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू सुद्धा झालाय। नेमकं काय घडलं होतं आणि कशा प्रकारे त्या कायदेशीर कारवाई होते? कधी घटना घडल्याच्या नंतर आपण पेशंटला वाचवण्याचा प्रयत्न करतो, ते केलं, परंतु दुर्दैवानं ते दवाखान्यापर्यंत सुद्धा तो मुलगा जाऊ शकला नाही। त्याच्यानंतर रेतसर पोलिसांनी जे आहे ते माझ्या मुलाचं ड्रायव्हरचं ब्लड शॅम्पल त्या ठिकाणी त्याच रात्री घेतलेलं आहे आणि काल गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्याला रेतसर अटक करून त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई केलेली। माहिती अशी सुद्धा समोर येते की तुमचा मुलगा गाडी चालवत होता आणि अटक झाल्याच्या नंतर त्याला काही तासात सोडण्यात सुद्धा आलं। कुठेतरी सुरेश धस आपल्या राजकीय शक्तीचा वापर करून हे करतायत असा आता आरोप केला जातो। हे पहा, त्याला सोडून देण्यात वगैरे काही आलं नाही, तो तिथेच होता। रात्री 10:30ला घटना घडली। यांचं मेडिकल वगैरे व्हायला 12-1 वाजले असतील, मी काही त्याच्यामध्ये करत नाही। परंतु कुठलीही घटना घडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटची फिर्याद द्यायला कदाचित नंतर नातेवाईक येतात, ते आले। काल 3 वाजेपर्यंत मला वाटतं 3-3:30पर्यंत गुन्हा दाखल झाला। रीतसर जे आहे ब्लड त्याचं शॅम्पल घेतलेलं आहे, त्याच्यावर रीतसर अटकेची कारवाई झालेली आहे आणि जी काही चौकशी होईल त्याला आम्ही सामोरं होतो। याच्यामध्ये माझा मुलगा असला काय आणि कोणी असला, मी साधा त्या पोलीस स्टेशनला किंवा तिथल्या SP-ला कोणालाही साधा फोनसुद्धा केलेला नाही। प्रकाश सहमी, ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।